मित्रमैत्रिणींनो, सप्रेम नमस्कार. नुकतंच आज 2024 हे नवीन वर्ष सुरू झालं. कॅलेंडरची पानं बदललीत. आयुष्यात पण एक नवीन पान आलं असं म्हणायला हरकत नाही. मित्रांनो, मैत्रिणींनो, एक वीट माझी या परिवारातर्फे आपणास विशेष स्पेशल सहृदय मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, मैत्रिणींनो, आपल्यापैकी बरेच जण आमच्या या ग्रुपमध्ये जोडलेल्या मित्रांचे मित्रमैत्रिणी असाल तर आपण व्हॉट्सॲपचं स्टेटस कधी कधी स्क्रोल करत राहतो, पाहत राहतो, कुछ तो है नया है यह. तर एक वीट माझीचं काही व्हॉट्सॲप स्टेटस आपण पाहत असाल, फेसबुकच्या स्टोरीमध्ये पाहत असाल इमेजेस, आणि आपल्याला प्रश्न पडला असेल, हे नेमकं काय चाललं आहे, काय करतायत, कसं करतायत, याबद्दलच एक छोटासा संवाद मी आपल्यासोबत या व्हिडिओच्या मार्फत साधतोय. दोस्तो, असं म्हटलं जातं की साऱ्या जगाचं दुःख एकटा माणूस कधीच दूर नाही करू शकत, परंतु आपल्यासारखे समविचारी, ज्यांचं समाजाबद्दलचं ऋण व्यक्त करण्याची भावना आहे, असे बरेच जण जर एकत्र आलो तर टप्प्याटप्प्याने आपण एकेका व्यक्तीचं किंवा एकेका संस्थेचं दुःख, वेदना समजून घेऊन त्यांच्यासाठी मानसिक आधार सगळ्यात महत्त्वाचा असतो, तो म्हणजे आर्थिक सहयोग देऊन आपल्या परीने त्यांच्या आयुष्यात उजेड निर्माण करू शकतो. अगदी याच भावनेने हा ग्रुप आम्ही स्थापन केला. या ग्रुपमध्ये आजच्या घडीला जवळपास 250 सदस्य आहेत. जवळपास 90% सदस्य हे ॲक्टिव्ह आहेत. 10% हळूहळू ॲक्टिव्ह होत राहतात दरवर्षाच्या प्रवासानुसार. मित्रमैत्रिणींनो, हा 3 वर्षाचा प्रवास म्हणजे जवळपास 1000 दिवस. या 1000 दिवसात आपल्याला आश्चर्य वाटेल सगळं ऐकून, 10 लाखापेक्षाचा अधिकचा सहयोग आम्ही समाजासाठी देऊ शकलो आहे. या सहयोगातून आतापर्यंतच्या या 1000 म्हणजे 3 वर्षाच्या प्रवासामध्ये 32 पेक्षा अधिक संस्था, व्यक्ती यांच्यापर्यंत आपण पोहोचलो आहे. यामध्ये कुठेतरी मनोरुग्णांसाठी काम करणारी संस्था असेल, कुठेतरी आश्रमशाळेतल्या मुलांसाठी काही कुठली व्यवस्था लागणार असेल, कोणी दुर्गम भागात एक शिक्षक काम करतोय, त्याला बऱ्याच अडचणी येतात, त्याला कॉम्प्युटर प्रिंटरची गरज असेल, त्या वस्तू असतील, कुठेतरी एखाद्या संस्थेतल्या मुलांसाठी अंगावर घालायला चांगले कपडे नसतात, दिवाळी त्यांची वेगळी प्रकारे साजरी करण्यासाठी दिवाळीचे कपडे असतील, एखाद्या संस्थेसाठी ती बालकं स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी काहीतरी करू इच्छितात, मग त्यांना तबला, पेटी, इतर काही जे भजन कीर्तनसाठी लागणारं साहित्य असेल, त्या माध्यमातून ती मुलं आता उभी राहत आहेत, ते साहित्य असेल, असं महाराष्ट्रभर वेगवेगळे अगदी गडचिरोलीत काम करणारा आमचा एक मित्र आहे, PSI मयूर पवार, तो काम करत होता. त्या मुलांसाठी आपण अजून या संस्थेच्या माध्यमातून जोडलं गेलो. अशा वेगवेगळ्या ठिकाणी फक्त देण्याची एकच भावना, समाजासाठी काहीतरी देऊयात, याच उद्देशाने हे काम चाललं आहे. आपल्याला प्रश्न पडला असेल की आम्ही कसं करू शकतो, तर आपल्याला 2 ऑप्शन आहेत. आपल्याला जे नंबर आता डिस्प्लेवर दिसत असतील त्या नंबरवर आपण व्हॉट्सॲपला मेसेज करा. आपण 2 प्रकारे जे मी म्हटलं ते असं की एक वीट माझी नावानेच आपलं बँकेचं पण अकाउंट आहे, गुगल पे, फोनपे नंबर पण अवेलेबल आहे. तर आपण किमान 150 रुपये महिन्याला, एका वेळेस एका महिन्याला एका संस्थेसाठी. एखाद्याला असं वाटत असेल की मी वार्षिकच एकत्र दिलं तर चालेल का, तर ते पण आपण करू शकतात. आपण तसं फक्त मेसेजमध्ये ते पेमेंट केल्यावर सांगावं की आम्ही हा वार्षिक सहयोग दिलेला आहे, तो दर महिन्याला आपण डिस्ट्रीब्यूट करू शकतो. कोणाला वाटलं 6 महिन्याचे एकत्र द्यायचे, तसं देऊ शकतात. मित्रहो, आमच्या या ग्रुपमध्ये आम्हाला सांगायला आनंद आहे, या 250 मित्रांपैकी 17 पेक्षा अधिक मित्र आमचे असे आहेत ज्यांनी आतापर्यंत 3 वर्षात 10,000पेक्षा अधिकचा सहयोग दिलेला आहे. 35 मित्रमैत्रिणी असे आहेत की जे 5,500पेक्षा अधिकचा सहयोग या ठिकाणी देत आहेत. अमाऊंट डझंट मॅटर्स, फक्त देण्याची भावना आणि ती रक्कम छोटी का असेना ती महत्त्वाची आहे. आम्हाला आनंद दुसऱ्या गोष्टीचा असा आहे की आमच्या या मित्रमैत्रिणींमध्ये कोणीतरी जपानच्या टोकियो शहरात काम करणारा इंजिनियर आहे, ज्याचं पॅकेज 80 लाखापर्यंत आहे, तो पण आहे. दुसरीकडे एक मित्र असा आहे जो नगरपालिकेत सफाई कामगार म्हणून काम करतो, तो सुद्धा किमान 150 रुपये महिन्याला देतो आहे. एक मित्र पानटपरी चालवतो,
त्याच्यातून त्याला जे काही मिळत असतं, रोज 2-2, 4-4, 5-5 रुपये तो या ग्रुपच्या नावाने बाजूला ठेवतो, महिन्याचे 150 रुपये देतो. असे कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, अगदी सगळ्या प्रकारचे लोक आहेत. आपण या ठिकाणी एकत्र येताना कोणतीही जात, धर्म, पक्ष या सगळ्या विचारधारा बाजूला ठेवून माणुसकी या एकच धर्माने आपण एकत्र आलेलो आहोत. माझं आपल्याला आवाहन असेल की आपणही या आमच्या आनंददायी आणि समाधानी प्रवासासाठी आमच्या सोबत यावं. मित्रहो, 150 रुपये प्रत्येकासाठी फार विशेष नाही, पण हे एकत्र जमल्यावर जेव्हा सगळं अमाऊंट एकत्र येतं, थेंबे थेंबे तळे साचे असं आपण म्हणतो, ते खूप मोठं असतं. आणि त्या सहयोगाने एखाद्याचं आयुष्य सुखकर बनतं, तेव्हा तो आनंद आणि ते समाधान अनलिमिटेड असतं. 150 रुपये फार काही विशेष नाही. सहज आपण फिरायला गेलो, कुठे पिक्चर पाहायला गेलो, मोठमोठ्या शहरांमध्ये 200-250 रुपये तिकीट असतं. कधीतरी पिझ्झा बर्गर खायची इच्छा होते, आपण तो खावाच, आनंद घ्यावाच आपापल्या परीने. पण एखाद दिवशी नाही खाल्ला तर ते इकडे देऊ शकतात. 4-5 मित्र सहज फिरायला गेले, पाणीपुरी खायची इच्छा झाली, 150-200 रुपये तर बिल सहज होत असेल, तर 150 रुपये काही फार विशेष नाही असं आम्हाला वाटतं. म्हणून आपण किमान 150 रुपये महिन्याला, जास्त असतील आपल्या इच्छेनुसार देऊ शकतात. जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत हे काम पोचावं म्हणून हा छोटासा संवाद या व्हिडिओच्या माध्यमातून दिलाय. तर स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे, मैं उस प्रभु का सेवक हूँ, अज्ञानी लोग जिसे मनुष्य कहते हैं. तर मित्रहो, स्वामी विवेकानंदांच्या दुसऱ्या अजून एका सुवचनाने मी आपल्या या संवादाचा शेवट करतोय. जे दुसऱ्यासाठी जगतात तेच खऱ्या अर्थाने जगत असतात. स्वतःसाठी जगणारे तर एक प्रकारे मृतवतच असतात. दुसऱ्यांसाठी जगण्यासाठी, दुसऱ्यांसाठी काहीतरी करण्यासाठी या ग्रुपमध्ये आपलं आवर्जून मनापासून हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद.